माझ्या घरातलं एक असा परिस्थिती झाला होता आता की माझा घरचा स्लॅब पडला. तेव्हा पडायच्या आधी सिलिंग फॉल सिलिंग जे होता माझा मी असं बसली होती हॉलमध्ये टीव्ही बघत होती. स्वामीजी माझ्या समोरच होते. माझा त्यांचा हे मंडप आहे देवाचा इथेच होता. तेव्हा ते मला असं ना की तू उठ इथून करून ना माझ्या खिडकीमध्ये असं कोणीतरी येऊन मारला. धाप 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 करून साधा असा मारलेला आवाज आला. तुम्हाला ऐकायला आलं? 100%. माझी सून बेडरूम मध्ये होती. ती तिथून पळून आली. मम्मी कशाला तू खिडकी आवाज करते करून ना. मग ती बोली मम्मी काय तू मारलंस. तेवढंच मला मी उठली उभी राहिले तर मला माहिती पडला माझा फॉल सिलिंग क्रॅक झालेला. तेवढंच माझ्या मुलगाला मी फोन दिसलं ते हो दिसलं मला. तेवढंच मी माझ्या मुलगाला फोन केला. मुलगाला बोलला की असं असं आहे बघ करून. तो बोला मम्मी तिथून जरा लांब जा. मी पण तिथून उभी राहिली. 1 सेकंड मध्ये पूर्णच्या पूर्ण सिलिंग मध्ये खाली पडला. 3 फॅन, साधा लाईट, एसी सगळे एकत्र पडलं एक सेकंड मध्ये. तेव्हा मला स्वामीजींनी एवढी पाठिंबा होते माझं काय तुला बोलू. मला स्वतः ते उठवलं आणि तिथे तू जा उभं राहा बोलले. नाहीतर मी जागेवरच मेले असते. बापरे. आणि एवढं मोठं सिलिंग पडणं म्हणजे खूपच हे होतं एकदम. म्हणजे ते दिवस आम्ही एवढी सगळे घरातली ते रात्री 4 वाजेपर्यंत एकदम शॉक मध्ये होतं कसं हे पडलं एवढा. आणि पडलं आमची बिल्डिंगची सगळे माणसं घरी आलेले होते. पूर्ण बिल्डिंगची माणसं म्हणजे एवढी अवस्था असा होता की काय कोणाला काय झाला का म्हणजे सगळ्यांनी असं घाबरलेलं होतं आमच्या बिल्डिंग मध्ये. तेव्हा मग तुम्हाला काय जाणवलं महाराजांचं तेव्हा अजून? ते मला की जाणवलं म्हणजे ते मला येऊन मी बोलले ना तुम्हाला की ते मला उठवलं तिथून. तू उठ भाई तू का बसली तू मरशील इथे. ते स्वतः मला उठवलं की उठ उठून. मला बोलतात ना आकर्षण केलं. ते मला जे काचेवर मारले ना ते 100% त्यांचाच हात होता की ते तू उठ इथून. नाही उठलीस तर तू गेलीस. आपल्या भक्ताला तारतात ते. हो 100%. तुम्ही कितीही बोला ते आपल्या पाठीमागे